रासायनिक बदल म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, रासायनिक बदल म्हणतो. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी अभिक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधाचं विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात. व त्या पदार्थाचे नवीन पदार्थामध्ये रूपांतर होते. उदाहरणार्थ या ठिकाणी दुधाचं दह्यामध्ये रूपांतर झालंय. त्यानंतर जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारके किंवा अभिकारक म्हणतात. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे म्हणजे काय, जे प्रत्यक्ष रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभाग नोंदवतात, जे प्रत्यक्ष ज्यांच्यामुळे अभिक्रिया घडून येते त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणतात. रासायनिक पदार्थांमुळेच त्या ठिकाणी काय घडते, रासायनिक अभिक्रिया. आणि जे पदार्थ, ज्या पदार्थांच्या उपस्थितीमुळे नवीन पदार्थ तयार होतोय, म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादित म्हणतात. म्हणजे या ठिकाणी पहा, या अभिक्रियाकारकांपासून उत्पादिते तयार होतात. अभिक्रियाकारकांपासून काय तयार होतात, उत्पादिते तयार होतात. रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते म्हणतात. उदाहरणार्थ कोळशाचा हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. कोळशाचा हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. याच्यामध्ये काय होतं, कोळसा अधिक ऑक्सिजन, कोळशामध्ये असणारा कार्बन अधिक ऑक्सिजन हे अभिक्रियाकारक आणि यांच्यापासून काय तयार होतं, उत्पादित कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होतं. कोळसा, कार्बन अधिक ऑक्सिजन हवेतील या ठिकाणी हे अभिकारक आहे आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड काय तयार होते, उत्पादित तयार होते. रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितात. ही आता अभिक्रिया लिहायची असेल तर काय लिहायचंय, समीकरण. आता ही रासायनिक समीकरण म्हणजे काय, प्रथम एक रासायनिक अभिक्रिया पाहूया. कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. आता आपल्याला याच्यामध्ये या सगळ्यांची रेणुसूत्र माहित असणं आवश्यक आहे आणि रेणुसूत्र जर माहित असतील तरच आपण काय करू शकतो, हे लिहू शकतो. आता यामध्ये काय म्हटलंय की कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण, या कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणामध्ये काय केलंय, कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणामध्ये म्हणजेच काय केलंय, पाण्यातील द्रावणामध्ये जास्ताची भुकटी टाकली. म्हणजे कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जास्ताची भुकटी बरोबर झिंक सल्फेटचे जलीय द्रावण तयार होतं आणि त्या ठिकाणी कोणता धातू तयार होतोय, तांबे तयार होतोय. अशा प्रकारे शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियांच्या साध्या मांडणीला शाब्दिक समीकरण म्हणतात. हे शब्दाद्वारे केलेले आहे. म्हणजे कॉपर सल्फेट अधिक जास्ताची भुकटी त्यापासून तयार झालं झिंक सल्फेट अधिक तांब. म्हणजे अशा प्रकारची जी मांडणी आहे त्याला आपण काय म्हणतोय, शाब्दिक स्वरूपामध्ये मांडणी. त्याला आपण काय म्हणतोय, शाब्दिक स्वरूपामध्ये मांडणी. आणि यालाच काय म्हणतात, शाब्दिक समीकरण. याला म्हणतात शाब्दिक समीकरण. शाब्दिक समीकरण अजून संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून लिहिता येते. CuSO4 अधिक Zn बरोबर ZnSO4 अधिक Cu. CuSO4 हे आहे कॉपर सल्फेटची रेणुसूत्र, Zn आहे जास्ताचं आणि ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट आणि तांबा Cu. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही रासायनिक अभिक्रिया जी आहे ती लिहिता येते. आता रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असं म्हणतात. रासायनिक सूत्रांचा वापर करून या ठिकाणी मांडणी केली. आता वरील क्रियेमध्ये कॉपर सल्फेट CuSO4 व जस्त ही अभिक्रियाकारक आहेत.
ही काय आहेत अभिक्रियाकारक व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण ZnSO4 आणि या ठिकाणी जे तयार झाले तांब हे आहे उत्पादित. म्हणजे ही रासायनिक ज्यांच्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडून येते त्यांना म्हणतात अभिकारक किंवा अभिक्रियाकारक. आणि जो नवीन पदार्थ तयार होतोय त्याला आपण काय म्हणतो उत्पादिते. म्हणजे या ठिकाणी जास्ताचं सल्फेट म्हणजे झिंक सल्फेट आणि तांब हे काय आहे उत्पादित आहे. हे काय आहे. हॅलो सर. काय रे काय होतंय. करणचा फोन आला होता. करण म्हणला मी जॉईन नाही होत त्याला. ठीक आहे चल त्याला परत ट्राय कर सांग. वरील क्रियेमध्ये या ठिकाणी आपल्याला अभिक्रियाकारक आणि उत्पादित त्या ठिकाणी तयार होत आहेत. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर रासायनिक समीकरणांचं लेखन करताना जी वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते त्या काळजीमध्ये प्रामुख्याने तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. तर हे समीकरणांचं लेखन करताना पुढील संकेत पाळले जातात. याच्यामध्ये संकेत क्रमांक 1 जो आहे रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला आणि उत्पादिते उजव्या बाजूला लिहितात. ही अभिक्रियाकारक आहे ही डाव्या बाजूला आपल्या डाव्या हाताकडे आणि उत्पादित जी आहेत आपल्या उजव्या हाताकडे. म्हणजे अशा पद्धतीने त्यानंतर अभिक्रियाकारकांपासून ही अभिक्रियाकारके यांच्यापासून उत्पादितांच्या दिशेला जाणारा बाण या दोघांच्या मध्ये दर्शवला जातो आणि हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. म्हणजे कुठून कुठे होतो रासायनिक अभिक्रिया पहा. म्हणजे ह्या अभिक्रियाकारकांपासून ही उत्पादिते तयार झाली असा हा बाण दर्शवतो बाणाचं टोक. त्यानंतर जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारक किंवा उत्पादित असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. पहा या ठिकाणी अभिक्रियाकारामध्ये अधिक चिन्ह आहे उत्पादित एकापेक्षा जास्त आहे अधिकचं चिन्ह आहे. उदाहरणार्थ कॉपर सल्फेट आणि जस्त या अभिक्रियाकारकांमध्ये जास्ताचं सल्फेट झिंक सल्फेट अधिक तांब या उत्पादनामध्ये अधिक चिन्ह दाखवलेलं आहे. CuSO4 अधिक Zn बरोबर ZnSO4 अधिक Cu. नंबर 3 रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणामध्ये नमूद करतात. त्यांच्या वायुरूप द्रवरूप स्थायीरूप अवस्था GLS या अक्षराने कंसात लिहून दर्शवतात. गॅस लिक्विड आणि सॉलिड. गॅस लिक्विड आणि सॉलिड. जी म्हणजे गॅस एल म्हणजे लिक्विड आणि एस म्हणजे सॉलिड. जर उत्पादिते वायुरूप असतील तर गॅस ऐवजी वरच्या दिशेला बाण दाखवतात व उत्पादिते अविद्राव्य स्वरूपात असतील तर म्हणजे अवक्षेप स्वरूपात तयार होत असतील तर सॉलिड म्हणजे याच्या ऐवजी अवक्षेप म्हणजे काय पातळ प्रवाही पदार्थ. तर खालच्या दिशेला त्या ठिकाणी बाण दर्शवला जातो. खालच्या दिशेला बाण दर्शवला जातो. अवक्षेप असेल तर खालच्या दिशेला बाण आणि जर एखादा वायू तयार होत असेल त्या रासायनिक अभिक्रियेत तर वरच्या दिशेला बाण त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरती उजव्या बाजूला लिहिला जातो. जर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या स्वरूपात त्यांना जलीय द्रावण म्हणतात. आणि जलीय म्हणजे काय एक्वियस ती द्रावण असतात ती जलीय जर असतील तर त्यांच्या पुढे एक्यू लिहिला जातो. पाण्यातील द्रावण जलीय द्रावण ज्याला म्हणूया. म्हणजे कॉपर सल्फेट हे आहे जलीय द्रावण. जस्त आहे सॉलिड म्हणजे स्थायू. ZnSO4 आहे पाण्यातील द्रावण आणि तयार होणारा तांबा आहे सॉलिड म्हणजे धातू आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक्यू एस एक्यू आणि एस हे लिहिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने रासायनिक समीकरणांचे लेखन करताना हे महत्वाचे संकेत त्या ठिकाणी पाळावे लागतात. त्यानंतर चौथा संकेत आहे जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते
तेव्हा अभिक्रियादर्शक बाणाच्या वर त्रिकोण हे चिन्ह काढून दर्शवतात. म्हणजे या ठिकाणी हे आहे उष्णतेचं चिन्ह. म्हणजे चुनखडी तापवल्यावर चुनखडी तयार होते. ही अभिक्रिया पुढील प्रमाणे. आता चुनखडी तापवल्यावरती म्हणजे चुनखडीचं रेणुसूत्र आहे CaCO3. चुनखडीचं रेणुसूत्र आहे CaCO3. उष्णता हे चिन्ह कशाचं आहे? उष्णतेचं. आणि त्यापासून तयार होतोय कॅल्शियम ऑक्साईड अधिक कार्बन डायऑक्साईड. आता कॅल्शियम ऑक्साईड आहे धातू म्हणून कंसामध्ये यस सॉलिड, आणि हा आहे वायू गॅस म्हणून वरच्या दिशेला काय दर्शवतात? बाण दर्शवतात. म्हणजे कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जास्ताची पूड यांच्यात अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते, हे खालील प्रमाण दर्शवतात. आता ही वेगळी अभिक्रिया आहे. कॉपर सल्फेट अधिक जस्त, त्यापासून जस्ताचं सल्फेट अधिक तांब, आणि या ठिकाणी काय तयार होते? उष्णता. काय तयार होते? उष्णता. त्यानंतर पाचवा जे आहे समीकरणाचं लेखन करताना पाळावयाचे संकेत जे आहे त्यामध्ये काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रियाकारक बाणांच्या खाली किंवा वर दर्शवतात. म्हणजे काही अटी असतात. म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी काही ठिकाणी विशिष्ट तापमान द्यावं लागतं, विशिष्ट दाब द्यावा लागतो, किंवा रासायनिक अभिक्रियेच्या वेगामध्ये बदल घडवून आणण्यासाठी उत्प्रेरक पुरवावी लागतात. म्हणजे उत्प्रेरक किंवा विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब यांच्यासाठी त्या ज्या काही अटी आहेत त्या अभिक्रियाकारक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात. मग जो बाण मध्ये असतो त्याच्या खाली किंवा वर आपल्याला त्या ठिकाणी काय दर्शवल्या जातात? त्या अटी. वनस्पती तेलाची 60°C तापमानाला निकेल या उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होतोय. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, आता ही जी अट आहे ही अभिक्रियाकारकाचा जो बाण दाखवलेला याच्या खाली आणि वर 60°C म्हणजे काय? हे तापमान दाखवलेलं आहे. आणि त्याच्या खाली लिहिले निकेल उत्प्रेरक. म्हणजे याच्यामुळे, या उत्प्रेरकामुळे या अभिक्रियेचा वेगात बदल होतो, म्हणजे पटकन अभिक्रिया घडते. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेच्या वेगात बदल होतो त्याला उत्प्रेरक म्हणतात. आणि हा उत्प्रेरक या ठिकाणी ही रासायनिक अभिक्रिया घडून आणण्यासाठी मदत करतो. व हे उत्प्रेरक किंवा या अटी कुठे लिहिल्या जातात? तर या अभिक्रियाकारकाचा जो बाण आहे त्याच्या खाली आणि वर लिहिल्या जातात. याशिवाय अभिक्रियाकारकाविषयी, उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावं त्यांच्या सूत्राखाली लिहितात. विशेष जर माहिती असेल तर त्यांच्या सूत्राखाली लिहितात. उदाहरणार्थ, तांब्याची सहंत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. याच्यामध्ये पहा ही अभिक्रिया लिहिताना आता विशेष बाब जर असेल, विशेष माहिती म्हणजे तांब अधिक HNO3 नायट्रिक आम्ल. आता हे नायट्रिक आम्ल दोन प्रकारचं असतं, एक असतं विरल आणि दुसरं असतं सहत. या ठिकाणी पहा ही विशेष बाब या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यापासून कॉपर नायट्रेट अधिक नायट्रोजन डायऑक्साईड अधिक पाणी ही अभिक्रिया ही उत्पादित या अभिक्रियाकारकांपासून तयार होतात. तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होते. दुसरं उदाहरण आहे तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर. म्हणजे या ठिकाणी पहा तांब अधिक विरल नायट्रिक आम्ल अधिक या ठिकाणी पहा आपल्याला तयार होते 3 CuNO3 ट्वाइस अधिक 2 NO अधिक 4 H2O. या ठिकाणी विरल नायट्रिक आम्ल आहे, म्हणजे या ठिकाणी विशेष माहिती आहे म्हणून ती खाली लिहिलेली आहे. आता रासायनिक समीकरणांचं संतुलन करणे. आता ही रासायनिक समीकरण म्हणजे ज्याला आपण संतुलित समीकरण म्हणूया, ज्या समीकरणांमध्ये अभिक्रियाकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येइतकी असते अशा समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. आपण पहा गणितामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी करतो समीकरण सोडवताना. पहा गणितातली उदाहरणं सोडवताना जर समीकरण असतील तर डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी करतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी काय करायचंय, अभिक्रियाकारकांमधील जे मूलद्रव्यांचे अणू आहेत त्यांची संख्या आणि उत्पादितांची संख्या ही सारखी करायची. मग आता कशी करायची तर आपण पुढे पाहूया.
आता संतुलित समीकरण पाहूया. सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट यांच्यातील रासायनिक अभिक्रिया पाहूया. AgNO3 अधिक NaCl बरोबर AgCl अधिक NaNO3. याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतोय. खालच्या दिशेला बाण दाखवलेला आहे. AQ म्हणजे आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये या रासायनिक अभिक्रियेमध्ये मूलद्रव्य कोणकोणती आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया. अभिक्रियाकारक कोणकोणती आहे, तयार होणारी उत्पादित कोणती आहे, त्यांच्या अणूंची संख्या कोणती आहे. आता या ठिकाणी असणार जे Ag आहे, Ag नावाचं मूलद्रव्य आहे, त्याच्या हे अभिक्रियाकारक AgNO3 सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड हे अभिक्रियाकारक यांच्यापासून ही उत्पादित तयार होणार आहे. आता याच्यामध्ये Ag जो आहे सिल्वर, त्याच्यामध्ये अणूंची संख्या आहे 1. त्यानंतर दुसरा आहे नायट्रोजन, फक्त नायट्रोजन आहे, त्याच्या अणूंची संख्या आहे 1. बरोबर आहे. आता या ठिकाणी हा Ag इथं 1 आहे, इकडे सुद्धा Ag किती उत्पादनामध्ये 1 आहे. आता इथं नायट्रोजन इथं 1 आहे आणि इकडे किती आहे नायट्रोजन, हा 1 आहे. हा Na नाही बरं का, हा Na म्हणजे सोडियम वेगळा, इकडला सोडियम वेगळा, हा N फक्त, दोन्हीकडे 1 आहे. म्हणजे या ठिकाणी सिल्वर सुद्धा 1 आहे, नायट्रोजन सुद्धा 1 आहे. आता ऑक्सिजन पाहूया. इथं ऑक्सिजन 3 आहे, इकडे ऑक्सिजन किती आहे 3 आहे, दोन्हीकडे पण 3 दिसतोय पहा. म्हणजे अभिक्रियाकारकांमध्ये 3 आहे आणि उत्पादितांमध्ये सुद्धा 3 आहे. त्यानंतर सोडियम, आता सोडियम पाहूया. इथं सोडियम 1 आहे, इकडे सोडियम किती आहे 1 आहे. त्यानंतर आता Cl पाहूया. क्लोरीन इथं 1 आहे, इकडे क्लोरीन 1 आहे. म्हणजे याचा अर्थ आपण जर पाहिलं तर अभिक्रियाकारकांची डावी बाजू आणि उत्पादितांची उजवी बाजू ह्या दोन्ही सारख्या आहे. म्हणजे प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या डाव्या आणि उजव्या बाजूला समान आहे. म्हणून या समीकरणाला म्हणतात संतुलित समीकरण. याला संतुलित करायची आवश्यकता नाही, म्हणून या समीकरणाला म्हणतात संतुलित समीकरण. म्हणजे ज्या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकांच्या अणूंची संख्या आणि उत्पादितांच्या अणूंची संख्या सारखी असते, त्या समीकरणाला काय म्हणतात संतुलित समीकरण म्हटलं जातं. आता या रासायनिक समीकरणांचं संतुलन करणं, आता ही जी असंतुलित समीकरण असतात, म्हणजे जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर अशा समीकरणांना असंतुलित समीकरण म्हणतात. म्हणजे समान सारखी नाहीये. मग आता ही असंतुलित समीकरण संतुलित करणं आवश्यक असतं. म्हणजे ह्या दोघी बाजू ज्या आहेत त्या सारख्या करायच्या, डावी बाजू आणि उजवी बाजू. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या ज्या आहेत, रासायनिक समीकरणांचं संतुलन पायरी पायरीने करतात. यासाठी प्रयत्न प्रमाद पद्धती वापरतात. प्रयत्न प्रमाद पद्धती. एक शाब्दिक समीकरण पाहूया. सोडियम हायड्रॉक्साईड अधिक सल्फ्युरिक ऍसिड बरोबर सोडियम सल्फेट अधिक पाणी. पायरी नंबर 1. दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून लिहूया. आता याच्यामध्ये रासायनिक सूत्र वापरूया. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, सोडियम सल्फेट Na2SO4 आणि पाण्याचं रेणूसूत्र आहे H2O. पायरी क्रमांक 2. समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे तपासणे. यासाठी समीकरणाच्या दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करतात. जसे की समजा इकडे या ठिकाणी अभिक्रियाकारक उत्पादित सोडियम किती आहे 1, इकडे सोडियम आहे 2, इकडे ऑक्सिजन आहे 1 आणि हा 4 5, इकडे आहे 4 आणि 1 5. त्यानंतर हायड्रोजन आहे 1 3 आणि इकडे किती आहे हायड्रोजन 2 आणि सल्फर आहे इथं 1, इथं आहे 1. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूंना सर्व मूलद्रव्यांची अणुसंख्या समान नाही, समीकरण संतुलित नाही. पायरी क्रमांक 3. समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्त अणु आहेत त्या संयुगापासून करणे सोयीचे असते. तसेच या संयुगातील ज्या मूलद्रव्यांचे अणु दोन बाजूंना असमान असतात त्या मूलद्रव्याचा विचार प्रथम करणे सोयीचे असते. दोन बाजूला असमान अणु असतील. आता वरील समीकरणामध्ये Na2SO4 आणि H2SO4 या दोन्ही संयुगात प्रत्येकी 7 याप्रमाणे जास्तीत जास्त अणु आहेत. 7 पायच्यामध्ये आपण Na2SO4 ची निवड करू. यामध्ये सोडियमच्या अणूंची संख्या समान करू. हे लक्षात ठेवा
की अनुसंख्येचं संतुलन करताना संयुगाचे सूत्र बदलून चालणार नाही. संयुगाचं सूत्र बदलता येत नाही, लक्षात ठेवा. आता यामध्ये सोडियमची अनुसंख्या NaOH मध्ये आहे 1 आणि इकडे सुरुवातीला 1 आहे. आता संतुलनासाठी आपल्याला 2 करायचे आहे. मग या ठिकाणी याला 2 आणि गुणावं लागेल. इकडे किती गुणावं लागेल? 2 आणि. आता या ठिकाणी 2 आहे, इथं 2 आहे. म्हणजे सोडियमची अनुसंख्या 2 करण्यासाठी NaOH ला 2 हा सहगुणक लावावा लागेल. याच्या पुढे किती लावायचं सहगुणक? 2. सोडियम हायड्रॉक्स म्हणजे इथे लिहिलं 2 NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक H2O. आता ही झाली एक पायरी. त्यानंतर आता सोडियम अणू संतुलित झाले. दोन्ही बाजूंना हायड्रोजन व ऑक्सिजन असमान आहेत. यापैकी हायड्रोजन अणूंच्या अनुसंख्येचं संतुलन करूया. आता या अनुसंख्येचं संतुलन कसं करायचं बघूया. हायड्रोजनची संख्या इथं आहे 4 आणि इथं 2, इथं 1 आणि हे 2, 3 होते बरोबर आहे अभिक्रियाकारकामध्ये. आता इथं 2 झाली, पहिली 1 होती, इथं 2 झाली, 4 झाली. पहा बे दुने हे बे एके बे आणि हे 2 4, इथं 2 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन. आता उत्पादितांमध्ये मात्र 2च हायड्रोजन आहे. मग याला कितीने गुणावं लागेल? इकडे 2 गुणावं लागेल. इथं पहा इथं 2 आणि 2 4, बे दुने 4, इकडे पहा 2 आणि हे 2 4. म्हणजे H2 ह्या उत्पादिताला 2 हा सहगुणक लावून तयार झालेलं समीकरण जे असेल ते अशा पद्धतीने असेल. कसं? 2 NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक या ठिकाणी 2 हा सहगुणक लावला म्हणजे तो झाला 2H2O. आता हायड्रोजनची अनुसंख्या संतुलित करता करता ऑक्सिजन अनुसंख्येला संख्या ही या ठिकाणी 2 ने वाढलेली पहा. इथं नुसतं याला 2 ने गुणलं नाही तर इथं पण ऑक्सिजन वाढलेला आहे व ऑक्सिजन अनुसंख्या ही संतुलित झाली नवीन तयार झालेल्या समीकरणामध्ये. म्हणजे या ठिकाणी पहा इथं ऑक्सिजन 2 झाला आणि ऑक्सिजन 4 आहे. इथं 4 आहे आणि 2 बरोबर सारखे 6 झालेत. आता पाहूया सोडियम. आता सोडियम जो आहे याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल अभिक्रियाकारकांमध्ये डाव्या बाजूला सोडियम आहे 2 आणि उत्पादितामध्ये सुद्धा सोडियम किती आहे? 2. ऑक्सिजन या ठिकाणी 6 आहे. इकडे ऑक्सिजन हे बघा हे 4 ऑक्सिजन आणि हे 2 ऑक्सिजन असे 6 आहेत. इकडे पाहूया इकडे 4 ऑक्सिजन आणि हे 2 सहगुणकांनी गुणल्यानंतर हे 2 ऑक्सिजन म्हणजे 6 आहेत. त्यानंतर हायड्रोजन या ठिकाणी पहा हायड्रोजन इथे 2 आणि हे 2 4 आहेत. इकडे सुद्धा पाहूया हायड्रोजन किती आहेत? बे दुने 4 आहेत. त्यानंतर सल्फर इथे एकच आहे आणि इथं सुद्धा सल्फर किती? एकच आहे. म्हणजे दोन्ही बाजूंच्या मूलद्रव्यांची अनुसंख्या समान झाली म्हणजे हे समीकरण आता संतुलित झालेलं. आता अंतिम संतुलित समीकरण पुन्हा आपण लिहूया. 2 NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक 2 H2O. अशा रीतीने पायरी पायरीने एकेका मूलद्रव्याच्या अनुसंख्येचं संतुलन करण्यासाठी योग्य तो गुणक लावून असंतुलित रासायनिक समीकरणापासून संतुलित समीकरण मिळवतात. रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांमधील काही रासायनिक बंध तुटतात व काही नवीन रासायनिक बंध तयार होऊन अभिकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होते. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल ह्या अभिकारकांपासून काय तयार झालेले? उत्पादित तयार झालेली आहे. काय तयार झालेली आहे? उत्पादित तयार झालेली आहेत. सगळ्यांनी आवाज बंद करा, कुणाचाही साऊंड चालू ठेवू नका. हे सगळं रेकॉर्डिंग चालू आहे. जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढा. आता रासायनिक अभिक्रियांच्या प्रकाराकडे आपण वळूया. आता रासायनिक अभिक्रियांचे प्रकार जो आहे पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया. आता संयोग अभिक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला कृती क्रमांक 1 एका परीक्षा नळीमध्ये थोडे हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या. या परीक्षा नळीला थोडी उष्णता द्या. एक काचकांडी अमोनियाच्या द्रावणात बुडून ती त्या परीक्षा नळीच्या तोंडावर धरा. आता काय होणार आहे पहा. या हायड्रोक्लोरिक आम्लाला उष्णता दिलेली आहे. त्या ठिकाणी अमोनियाच्या द्रावणात बुडवलेली काचकांडी फक्त ओली केलेली आहे ही याच्या तोंडासमोर धरायची. म्हणजे याला उष्णता दिल्यानंतर याच्यातून कुठला तरी वायू बाहेर पडणार आहे आणि या काचकांडीला लागलेला अमोनिया या दोघांची अभिक्रिया होणार आहे. पाहूया पुढे काय घडतं. निरीक्षण. काचकांडीच्या टोकावरून पांढरा धूर बाहेर पडताना दिसेल. परीक्षा नळी तापवल्याने त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिकच्या
हायड्रोक्लोरिक अम्लाच्या वाफा बाहेर पडतात त्याची या ठिकाणी असणारी अमोनिया बरोबर अभिक्रिया होते आणि अमोनिया वायू व हायड्रोजन क्लोराईड वायू यांच्यातील अभिक्रियेने अमोनियम क्लोराईड हा क्षार तयार होतो. अमोनियम क्लोराईड ज्याला आपण नवसागर म्हणतो, नवसागर हा क्षार त्या ठिकाणी तयार होतो. पण लगेचच संगणनाने त्याचे स्थायू रूपात म्हणजेच पांढऱ्या धुरात रूपांतर होते. ही अभिक्रिया लिहिताना अमोनिया NH3 अधिक HCl बरोबर NH4Cl म्हणजे अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड या दोन अभिक्रियाकारकांपासून अमोनियम क्लोराईड एकच उत्पादित तयार झालं. कृती क्रमांक 2, मॅग्नेशियम धातूची फीत चिमट्यात पकडून तिचे टोक प्रज्वलित करा. म्हणजे ते काय करायची, पेटवायची, त्याला उष्णता द्यायची. निरीक्षण, हवेमध्ये जळून मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. मॅग्नेशियमची हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया घडते. समीकरण 2 Mg अधिक O2 बरोबर मॅग्नेशियम ऑक्साईड. अनुमान, या अभिक्रियेत मॅग्नेशियम व ऑक्सिजन यांचा संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकमेव उत्पादित तयार होते. कृती क्रमांक 3, एका चंचू पात्रामध्ये अर्धे भरेल इतके पाणी घ्या. त्यामध्ये चुनकळी म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड CaO चे काही खडे टाका. निरीक्षण, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांच्या संयोगाने कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH तयार होते व भरपूर उष्णता बाहेर पडते. त्याला कुठली उष्णता पुरवली नाही परंतु ते भांड गरम होतं. म्हणजे CaO कॅल्शियम ऑक्साईड अधिक पाणी बरोबर CaOH कॅल्शियम हायड्रॉक्साईड अधिक उष्णता. ही अभिक्रिया जी आहे उष्मादायी अभिक्रिया आहे. जेव्हा एखाद्या अभिक्रियेमध्ये 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हणतात. ह्या सगळ्या अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित तयार झाले म्हणजे अमोनिया अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर अमोनियम क्लोराईड. मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन बरोबर मॅग्नेशियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड अधिक पाणी यांच्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हे सगळी ह्या रासायनिक अभिक्रियांमध्ये जर पाहिलं तर 2 किंवा 2पेक्षा अधिक अभिक्रियाकारकांपासून जर एकच उत्पादित तयार झालं, एकच, या ठिकाणी एकच उत्पादित आहे, एकापेक्षा अधिक उत्पादित तयार झाले नाही, म्हणून या अभिक्रियाला म्हणतात संयोग अभिक्रिया. संयोग होणे म्हणून या अभिक्रियाला काय म्हणतात, संयोग अभिक्रिया. अनेक अभिक्रिया आपल्याला वातावरणातल्या ह्या ठिकाणी सांगता येतील. म्हणजे हायड्रोजन अधिक ऑक्सिजन दोन्ही एकत्र केले, दोन्ही वायू विशिष्ट वजनी प्रमाणामध्ये आणले तर त्या ठिकाणी पाणी तयार होतं. ही सुद्धा संयोग अभिक्रिया आहे. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला संयोग अभिक्रियेची उदाहरणं सांगता येतील. त्यानंतर दुसरा प्रकार आहे रासायनिक अभिक्रियांचा, तो आहे अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया समजून घेण्यासाठी पुढील कृती करूया. कृती क्रमांक 1, एका बाष्पन पात्रामध्ये थोडीशी साखर घ्या. त्या बाष्पन पात्राला बन्सेन बर्नरच्या साह्याने उष्णता द्या. निरीक्षण, थोड्या वेळाने